अपोनंट किंवा बॉलर ज्याला तुम्ही ओळखू नाही शकला किंवा त्याचे बॉल खेळणे तुम्हाला थोडं अवघड जात होतं? भरपूर आहेत. चांगले-चांगले बॉलर आम्ही जेव्हा खेळत होतो, तेव्हा भरपूर प्रकारचे चांगले बॉलर्स होते. कोल्हापुरात पण होते, बाहेर पण होते. पण आपला जर का असेल तर आपले संदीप जगताप म्हणून एक बॉलर होता पुण्याचा. त्याची बॉलिंग खूप अवघड होती कारण की त्याला टर्न बॉल हात भरपूर व्हायचा. विजय पावले आत्ताच्या घडीला विजय पावलेचा बॉल खेळणं थोडंसं अवघड वाटतंय. पूर्ण कारण की ह्या पेसला आपण अजून कोण डील नाही करू शकत. कारण की रेग्युलरली अशा प्रकारची बॉलिंग आपण नाही खेळत आहे. तर विजय पावलेचं आत्ता जर का बघायला गेलं तर आहे थोडासा डिफिकल्ट वाटतं खेळायला पूर्ण. आणि त्या पद्धतीनं जर का बघितलं तर पुण्या-मुंबईचे खेळाडू पण आहेत भरपूर चांगल्या-चांगल्या. आत्ताचं क्रिकेट खूप बदललेलं आहे. खूप चांगल्या-चांगल्या प्रकारचं टॅलेंट आलेलं आहे. जर सिक्स किंवा चौकार किंवा सिंगल डबल ह्या ज्या स्ट्रॅटेजी राहतात, एक मास्टरमाइंड आपण चेस करताना, तर तुम्ही कशावर भर देता? सिक्स, चौकार की सिंगल डबल, ते स्ट्राईक रोटेट? डिपेंड्स आता कशा पद्धतीचा बॉल येते त्याच्यावरती डिपेंड असतं ते. समजा बॉल 6चा पडला तर तो 6च मारायला पाहिजे. पुढचा बॉलर अवघड झाला. आता समजा 5 बॉल झालेले आहेत आणि तुम्ही 4-5 सिक्स मारून खेळताय. तर 6व्या बॉलला 6 मारायची गरज नाही आहे. बरोबर. आपल्याला मॅच जिंकायची आहे. तर ते शेवटच्या बॉलला काय गरजे कितीही भले मारणारा बॉल असला, तरी तो तुम्ही खेळून काढणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला मॅच जिंकायची आहे. तुमचा जो फ्लो आहे, तो पुढच्या बॅट्समनचा असेल, याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने खेळत असाल, तुम्हीच फिनिश करणं गरजेचं आहे ती मॅच. त्याच्यावरती फोकस असायला पाहिजे. डिपेंड्स ती सिच्युएशनप्रमाणे बॉलवरती तुम्ही खेळायला पाहिजे. सिंगल करायचे आहे का बाउंडरी मारायची का 6 मारायची? तर त्याच्यावरती तुम्ही हे असायला पाहिजे, फोकस असायला पाहिजे.